बिझनेस, क्रिकेट आणि धर्म याभोवती गुंफलेली कहाणी. मेहता पब्लिकेशन हाऊस यांनी हे पुस्तक पब्लिश केले आहे. द 3 मिस्टेक्स ऑफ माय लाईफ. मूळ लेखक चेतन भगत, अनुवाद सुप्रिया वकील यांनी केला आहे. आपण पुस्तकाबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. हे पुस्तक का विकत घ्यावे आणि का वाचावे. या पुस्तकाची किंमत आहे सरासरी तुम्हाला 220 रुपयाच्या आसपास हे पुस्तक विकत भेटून जाईल. हे तुम्हाला ऑनलाईन पुस्तक तुम्ही विकत घेऊ शकता किंवा ऑफलाईन जवळच्या दुकानातून तुम्ही हे पुस्तक स्टेशनरी दुकानातून तुम्ही विकत घेऊ शकता. 5 पॉइंट समवन आणि वन नाईट ॲट द कॉल सेंटर यानंतर चेतन भगत यांची ही तिसरी कादंबरी. चेतन भगत यांच्या चित्रदर्शी शैलीतील ही कादंबरी वाचकांना त्या विषयात नेऊन खिळून ठेवते. लेखकाच्या खुसखुशीत भाषेमुळे ही कादंबरी अधिक वाचनीय बनली आहे. 3 मित्र, स्वतःची इच्छा, आकांक्षा, स्वप्न असणारे, वास्तव जीवनाच्या धगीचा सामना करत त्याला तोंड देणारी, सत्य घटनांच्या संदर्भात सुरेख मिलाप साधणारी ही कादंबरी. सध्याची पिढी, त्यांच्या पुढचे प्रश्न, सध्या परिस्थिती, त्यांचा वेध घेतानाच बिझनेस, क्रिकेट व धर्म याही विषयांचे सुरेख गुंफण करून वाचकांना एक विलक्षण अनुभूती देते. चेतन भगतबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया. चेतन भगत यांचा जन्म 22 एप्रिल 1974ला झाला आहे. न्यूयॉर्क टाइम्सने चेतन भगत यांचे उल्लेख भारताच्या इतिहासातील सर्वोच्च खपाच्या इंग्रजी कादंबऱ्याचे लेखक असा केला आहे. IITतून पदवी संपादन केले. चेतन भगत यांच्याकडे केवळ लेखक म्हणून बघण्यापेक्षा एक यूथ आयकॉन म्हणून बघितले जाते. त्यांनी आपल्या लेखनाने भारतातील थोरांना वाचनाची वेळ लावले आहे. आघाडीच्या हिंदी, इंग्रजी वर्तमानपत्रातून ते तरुण पिढीच्या आणि भारताच्या प्रगतीसाठी पायवाट असणाऱ्या मुद्द्यावर स्तंभलेखन करतात. त्यांनी निदर्शनात आणलेल्या मुद्द्याची संसदेतही दखल घेण्यात आली आहे. चेतन भगत यांची 2009 पासून आपले इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंट बँकिंग करिअर सोडून भारताच्या सद्यस्थितीत बदल घडण्यासाठी पूर्ण वेळ लेखनात देण्याचे ठरवले आहे. आपल्या स्नेहजनांना पुस्तक भेट द्या. बिझनेस, क्रिकेट आणि धर्म याभोवती गुंफलेली कहाणी. द 3 मिस्टेक्स ऑफ माय लाईफ. चेतन भगत. अनुवाद सुप्रिया वकील, मेहता पब्लिशिंग हाऊस. या पुस्तकातील लेखकाचे मत हे घटना वर्णन त्या लेखकाचे असून त्यांचे प्रकाशन संबंध असतील असे नाही. प्रथम आवृत्ती या पुस्तकाची आली आहे 2009 मध्ये. नंतर 2010, जानेवारी 2014 आणि 2015 या पुस्तकाची नवीन कॉपी आली आहे. किंमत या पुस्तकाची 2020 रुपये. मला परत बोलवणाऱ्या माझ्या मायदेशास हे पुस्तक चेतन भगत यांनी अर्पण केले आहे. कार्य सचोटी, कसोटी आणि हातोडी असल्यावर प्रगती नक्की होते. आभार. प्रिय वाचको, माझं सारं यश तुमच्यामुळे आहे व मला प्रेरणा देण्याचे कामही तुम्हीच करता. आता माझं आयुष्य तुमचं आहे आणि तुमची सेवा हीच माझ्या जीवनातील सर्वात अर्थपूर्ण गोष्ट आहे. मला तुम्हाला काय सांगायचं आहे. मी माझ्या लेखन ध्येयाबद्दल अतिशय महत्त्वाकांक्षी आहे. मात्र मला भारतातील सर्वात कौतुकास्पद लेखन व्हायचं आहे. मला व्हायचं आहे ते फक्त सर्वात वाचकप्रिय लेखक कौतुकाचा भर ओसरतो प्रेम टिकून राहतं. इतके वर्ष माझ्यासोबत असणारे शायनी अँटोनी माझ्या लेखनाची समीक्षकी नजरेतून परीक्षण करून माझं लेखन वाचकासमोर आणण्यासाठी असल्याची खात्री करून घेत असताना त्यांचे आभार. तसंच माझ्या सर्व उद्योगात मला नेहमीच पाठिंबा देणाऱ्या माझ्या कुटुंबाचे आभार. विशेषतः माझा भाऊ केतन भगत याचे त्यांच्या सिडनी व समीक्षकांना मग पावते मिळत असतात आणि माझा क्रिकेट वेडा मेवणा आनंद सूर्यनारायण याचे त्याने मला क्रिकेटविषयी बरंच ज्ञान दिलं. गुजरातमधल्या विशेषतः अहमदाबादच्या लोकांचा आभार. अहमदाबाद माझ्या आयुष्यातील काय अतिशय छान आणि आयुष्याला आकार देणारा वर्ष गेली आहेत. फिल्म जोशीतल्या माझ्या मित्रमैत्रिणी आभार. त्यांना मला माझ्या कथा सांगण्यासाठी नवं व्यासपीठ तर दिलंच, पण ते दररोज मला नवनव्या गोष्टी शिकवत असतात. विशेषतः अतुल अग्निहोत्री, राजू इराणी, अलविरा खान, शर्मन जोशी, विपुल शाह, इम्तियाज अली, शिरीष कुंदेर, फराह खान आणि सलमान खान. माझ्या कथांना सुंदर नाट्यरूप देणाऱ्या द मद्रास प्लेयर्स व युएम थिएटर्स ग्रुप यांचे आभार. प्रसारमाध्यम क्षेत्रातील माझे मित्र, विशेषतः ज्यांनी माझ्या देशाविषयीच्या भावना समजून घेतल्या आहेत व जे माझ्यासोबत आहेत, त्यांचे आभार. डॉइच बँकेतील माझे सहकारी, मुंबई व हाँगकाँग येथील माझे मित्र यांचे आभार. आणि माझे दोष उणीवा पटत घालून माझी काळजी वाहणाऱ्या परमेश्वराचे आभार. चेतन भगत.
प्रारंभ यांचा अनुवाद केलेल्या सुप्रिया वकील यांची आपण थोडक्यात माहिती घेऊया. यांचे औपचारिक शिक्षण सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये असले तरी त्या लेखन व अनुवाद या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी विविध नियतकालिकासाठी परीक्षणे, मुलाखती, वाचक, चर्चा, संकलन, अनुवाद, संपादन, लेखन असे फ्रीलान्स काम केले आहे असून महत्त्वाच्या नियतकालिकामध्ये त्यांचे कथा, कविता, ललित लेखन, एकांकिका व कुमार साहित्य इत्यादी साहित्य प्रकाशित झाले आहेत. त्यांची आकाशवाणीची मान्यताप्राप्त कवयित्री म्हणून निवड झाली आहे. तसेच त्यांनी आकाशवाणीवरील विविध सदस्यासाठी लेखन केले असून कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभागी घेतला आहे. यावर्षी कोल्हापुरातील स्थानिक दूरचित्रवाणीवर वृत्तनिवेदिका म्हणून त्यांनी काम केले आहे. मैफल व उत्सव हे त्यांचे काव्यसंग्रह प्रकाशित असून त्यांनी अनेक पुस्तकांचे अनुवाद केले आहेत. त्यांना मेहता पब्लिशिंग हाऊस फाउंडेशनच्या स्वामीकार व रणजित देसाई पुरस्कार, सुधांशु पुरस्कार, युवा गौरव पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. नक्की हे पुस्तक विकत घ्यावे आणि वाचावे असे आहे. तरुण मुलांनी आणि त्यांच्या यशामागे पळणाऱ्या आजचे तरुण उद्योजक आणि तरुण नोकरी वर्ग कॉर्पोरेटमध्ये काम करणाऱ्या मुलांनी हे पुस्तक विकत घेऊन वाचण्यासारखे आहे. हे पुस्तक तुम्हाला ऑनलाईन फ्लिपकार्ट, ॲमेझॉन किंवा जवळपास पुस्तक स्टोअरमध्ये तुम्हाला हे पुस्तक मिळून जाईल. माझ्या व्हिडिओमधून पुस्तकाची माहिती ऐकल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.